रत्नागिरीतल्या माधुरी प्रतीक कळंबटे यांनी नर्सरीसारख्या वेगळ्या व्यवसायाची वाट चोखाळत प्रत्येक स्त्रीच्या मनातला हिरवा कोपरा फुलवण्याचं एक हटके काम सुरू केलंय। मोठ्या जागेवर पर्याय शोधत चक्क एका व्यावसायिक गाड्यात त्यांनी नर्सरी व्यवसाय सुरू केला। नर्सरी किंवा रोपवाटिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक भला मोठा ओपन असा भूखंड उभा राहतो, ज्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठी झाडं लहान मोठ्या पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराची, रंगाची, फुलांची, फळांची अशी एकत्र ठेवलेली असतात आणि नजर जावी तिथपर्यंत हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांचे गालीचे बघायला मिळतात। पण वाढत्या शहरीकरणामध्ये किंवा वाढत्या लोकसंख्येमध्ये जागेचा, शुद्ध हवेचा, पाण्याचा प्रश्न हा सगळीकडेच निर्माण झालाय आणि शहरं तर वाढायला हवी, पण ती आपली प्रगती व्हायला हवी, पण ती निसर्गाच्या हातात हात घेऊन आणि हाच ध्यास घेऊन आम्ही मग झाडं असतील किंवा निसर्ग आपल्या घरामध्ये किंवा कमी जागेमध्ये कसा फुलवायचा, त्याचं जतन कसं करायचं हे ध्येय ठेवून ओपन स्पेस न निवडता आम्ही छोट्याशा बंदिस्त गाळ्यामध्ये या व्यवसायाची 3 वर्षापूर्वी सुरुवात केली। वृक्षवल्ली नावाचं हे रोपटं आता चांगलंच वाढत असून त्या माध्यमातून माधुरी अनेक स्त्री पुरुषांना छोट्या जागेतल्या बागकामाचं प्रशिक्षणही देतात। सतत नाविन्याची कास धरत विविध झाडांची विक्री पश्चात सेवा, त्यांचा उत्तम दर्जा सांभाळून माधुरी त्यांच्याकडची झाडं आता भेटवस्तूच्या स्वरूपातही सर्वत्र पाठवतात। उत्तम पगाराची नोकरी सोडून आपल्या मातीत राहून व्यवसाय करण्याचं स्वप्न अथक मेहनतीने त्यांनी पूर्ण केलं आहे। प्रगती हवीच, पण निसर्गाच्या साथीने हे तत्व बाळगत सौ माधुरी प्रतीक कळंबटे यांनी आपल्या कृतीतून अनेक महिलांसमोर करिअरचा एक वेगळा हिरवा कोपरा निर्माण केलाय।